नमस्कार बहिणींनो, आज एक खूप महत्त्वाची आणि थोडीशी दिलासा देणारी अपडेट आहे. ओके. आता यात किती खरं आहे ते पुढे जाऊनच समजेल. ओके. सो आता लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा 1500 हप्ता अजूनही तुमच्या खात्यात खूप बहिणींच्या खात्यात जमा झालेला नाही आहे. ओके. त्यामुळे लाखो महिलांमध्ये थोडंसं असं वातावरण आहे की मनात प्रश्न आहेत की त्यांचे आता हे पैसे नक्की येणार कधी. ओके. आता यात घाबरायचं कारण नाही आहे, कारण की आज देशातील आणि महाराष्ट्रातील मोठ्या न्यूज वेबसाईटवर ही एकच बातमी आहे की निवडणूक आचारसंहिता तर आता संपली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे लवकरच खात्यात जमा होणार, तर कधी होणार? ओके. सो पहिली अपडेट काय आहे, आचारसंहिता संपल्यावर आता प्रश्न आहे की पैसे कधी मिळतील. महाराष्ट्रातील नगरपालिका निवडणुकांमुळे लागू झालेली आचारसंहिता आता संपत आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या रुकीत गेलेल्या किस्त 1500 आणि पूर्वीचे 1500 म्हणजेच कधीचे, आता काही महिन्यानंतर नोव्हेंबरचे सुद्धा आले नाही आहेत. ओके. सो नोव्हेंबर आणि डिसेंबरचे असे मिळून 3000 मिळणार का, अशी शक्यता चर्चेत आहे. आणि दुसऱ्या महिलांचा प्रश्न आहे की आम्हाला तर नोव्हेंबरचे पण मिळाले, डिसेंबरचे पण मिळाले, आता जानेवारीचे कधी मिळणार? पण अद्याप सरकारने अधिकृत घोषणा तर केली नाही आहे. ओके. सो जानेवारीचे पैसे आत्ताच मिळणार म्हणजे ते ॲडव्हान्समध्ये मिळणार का? ओके. सो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणत आहे की यांचा असा खुलासा झाला आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं जानेवारी महिन्याचा हप्ता पूर्वी जमा होणार नाही, कारण आचारसंहिता लागू होती. आता तो फक्त निवडणूक नियमानंतर दिला जाईल. ओके. सो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता स्पष्ट केलं आहे की आचारसंहिता असल्यामुळे सरकार पैसे देऊ शकत नव्हतं, पण आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण होत आहे. पूर्ण सगळे झाल्यानंतर पैसे देण्यात येतील. ओके. त्यामुळे जानेवारी महिन्याचा 1500चा हप्ता लवकरच DBTद्वारे थेट महिलांच्या खात्यामध्ये जमा होईल. जर तुमची KYC कंप्लीट असेल तर तुम्हाला नोव्हेंबरपासूनचे पैसे मिळतील. ज्या महिलांना मिळाले नाहीत नोव्हेंबरचे, डिसेंबरचे, ओके, त्यांना असे ॲडव्हान्समध्ये 3000 मिळून जातील. पण ज्यांची KYC कंप्लीट नाही आहे त्यांना मिळणार नाही. आणि जर आता अपडेट आली KYCची परत, तर सगळ्यात पहिल्यांदा मी माझ्या माझ्या चॅनलचं नाव आहे बडी, त्याला नक्की सबस्क्राईब करा. जी रिअल अपडेट असणार, जी खरी अपडेट असणार, मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोचवत. फक्त माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. सो आता ज्या महिलांना नोव्हेंबरचे पैसे नाही आले त्यांचं कारण काय आहे, त्यांनी KYC केली तर कोणत्या तारखेला केली ती, असं एवढं जर माहीत असेल तर त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट नक्की करा. त्यामुळे समजेल मला नक्की प्रॉब्लेम काय आहे. ओके. आता दुसरी अपडेट आहे 3000 रुपये किंवा नाही. काही रिपोर्ट्समध्ये आता असं दाखवलं आहे अपडेटमध्ये, न्यूजमध्ये, की महिन्याच्या 2 किस्त डिसेंबर आणि जानेवारी एकत्र जमा होण्याची चर्चा आहे, परंतु अधिकाधिक घोषणा अद्याप नाही. म्हणजे की डिसेंबरचे पैसे आता काही महिलांना मिळाले आहेत आणि काही महिलांना मिळाले नाही आहेत. ओके. 16 जानेवारीपर्यंत वेट करा असं सांगितलं होतं, पण काही महिलांना मिळाले आहेत 1500 रुपये, मग काही महिलांना मिळाले नाही आहेत. ओके. आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे की 1500 मिळणार की 3000 मिळणार? हे बघा, ज्यांना डिसेंबरचे मिळलेत, ओके, त्यांना फक्त जानेवारीचे 1500 रुपये ॲडव्हान्समध्ये मिळू शकतात. ओके. आणि ज्यांना डिसेंबरचे नाही मिळाले, नोव्हेंबरचे सुद्धा नाही मिळाले, त्यांना 3000 रुपये जानेवारीमध्ये मिळू शकतात, म्हणजे आत्ता ह्या महिन्यात मिळू शकतात. ओके. सो दोन्ही हप्ते एकत्र, म्हणजेच आता ते तुमच्या खात्यात कुठल्या महिन्याचे पैसे आले नाहीत आणि आले आहेत त्याच्यावर आहे. ओके. जर तुमची KYC सक्सेस असेल, बरोबर असेल, तर नक्कीच तुम्हाला पैसे मिळून जातील सगळे. ओके. पण सरकारकडून यावर अजून अधिकृत घोषणा झालेली नाही की डायरेक्ट 3000 देणार का हळूहळू करून देणार. ओके. सो आता लाभार्थींना लवकरच पैसे मिळण्याची अपेक्षा स्थानिक वृत्तांनुसार आली आहे. अनेक महिलांना फायदेदारांच्या खात्यामध्ये लवकर जानेवारी हप्ता प्रक्रिया सुरू होणार आहे. म्हणजेच काय, आता ज्या महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे सुद्धा मिळाले आहेत त्यांनी तो विषय सोडून द्या. आता तुम्हाला जानेवारीचे ॲडव्हान्समध्ये पैसे मिळणार का, याच्यावर सुद्धा आता अपडेट येत आहेत की जानेवारीचे सुद्धा ह्या महिन्यात मिळू शकतात. ओके. आता योजनेचा राजकीय विषय बनला आहे. ही योजना निवडणूक काळात राजकीय वादाचा मुद्दा बनली असून विरोधकांनी आणि पक्षांनी यावर मत व्यक्त केले आहे. आता काही विरोधी पक्षांचं असं म्हणणं आहे की ही योजना थांबवली गेली पाहिजे. ओके. सो अजून तरी आता तसं काही होणार नाही, ही योजना चालूच राहील. ओके. आणि राजकीय वाद आणि आरोप प्रत्यारोप सुद्धा आहेत, कारण की भाजप नेतृत्वात आरोप आहेत की काही पक्ष योजनेच्या विरोध करत आहेत. ओके. भाजपमध्येच. तर सरकार म्हणते की महिला लाभार्थींना मदत ही मिळायलाच हवी. ओके. सो एवढं सांगेन की महाराष्ट्रातील ज्या महिला आहेत त्यांना एवढं सांगेन की कोणतीही अफवा ऐकू नका. तुम्ही फक्त तुमची जर KYC कंप्लीट असेल तर तुम्हाला पैसे नक्कीच मिळतील, जर तुम्ही क्रायटेरियामध्ये बसताय. ओके. आता काय महिलांचं काय झालं, KYC कंप्लीट आहे
आणि उत्पन्नाचा दाखला त्यांचा बरोबर नाही आहे, म्हणजे जी क्रायटेरिया पाहिजे तो नाही आहे. मग पडताळणी जर झाली असेल तर तुमचा हा फॉर्म थोडा निरीक्षणासाठी बाजूला ठेवला जाऊ शकतो किंवा पैसे तुमचे होल्डवर असू शकतात. ओके. फक्त KYC कंप्लीट करून उपयोगाचं नाही आहे. जर तुमचा उत्पन्नाचा दाखला आणि तुम्ही जर क्रायटेरियामध्ये बसत नाही, तुमच्याकडे वाहन जास्त आहेत असं काय असेल, तर थोडा तुमचा फॉर्म पडताळणीला पडू शकतो. ओके. दुसरा काही प्रॉब्लेम असेल तर तो सांगा तुम्ही महिलांनी. KYC कंप्लीट आहे आणि तुमचा उत्पन्नाचा दाखला आणि तुमचं उत्पन्न नक्की किती आहे, ओके, त्याच्यावर डिपेंड आहे. त्यामुळे थोडंसं समजून घ्या तुम्हीसुद्धा. पडताळणीमध्ये आता खूप फॉर्म बाद झाले आहेत. ओके. सो एवढं सांगेन, योजना बंद झाली नाही, पैसे येणारच तुम्हाला. ओके. म्हणजे की आता अफवा अशा काय पसरत येते की योजना बंद झाली आहे, पैसे येणार नाहीत. ओके. सो असं काही झालं नाही, योजना चालूच आहे, चालूच राहणार आणि पैसेसुद्धा येणार. आता ज्यांची KYC कंप्लीट आहे आणि जे त्या क्रायटेरियामध्ये बसतात त्या महिलांना ही मदत मिळणार. ओके. सो लाडकी बहीण योजना सुरू आहे आणि पैसे नक्की येणार, फक्त थोडासा उशीर होईल. ओके, इलेक्शनमुळे. ओके. सो हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या बहिणींना, मैत्रिणींना नक्की शेअर करा. ओके. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.